बारी बारी जाऊं मैं हिंदी पे बारी। प्रिय छात्रों, पिछले अवधि में आप गिल्लू के पहले भाग में कुछ जानकारी हासिल किए हैं। इस अवधि में गिल्लू पाठखा आगे की जानकारी को ಪ್ರಾಪ್ತ ಕರೆಂगे। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತಾವುಗಳು ಹಿಂದಿನ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಿಂದ ಮೊದಲನೆಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ। ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಈ ಪಾಠದ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳೋಣ। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। देखिए, उसका प्रथम वसंत आता है गिल्लू का। ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಮೊದಲ ಹೊಸ ವರುಷ ಬರ್ತದ, प्रथम वसंत बरतद। बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगे। देखिए, बाहर वाली गिलहरियां खिड़की के जाली के पास आकर चिक चिक करके क्या कहते थे, वो तो मुझे नहीं समझ पाया, कहकर कवित्रियां कहते हैं। ಕಿಟಕಿಯ ಹೊರಗಡೆ ಅಳಿಲುಗಳು ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎಂದು ಶಬ್ದವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾ ಏನನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದವು ಎಂಬುದು ನನಗೆ ತಿಳಿಯಲಿಲ್ಲ। गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। देखिए, गिल्लू खिड़की के जाली के पास बैठकर बाहर अपनेपन से झांकते हुए देखकर महादेवी वर्मा जी को लगता है कि उसको अब मुक्त कर देना है। ಗಿಲ್ಲು ಕಿಟಕಿಯ ಜಾಳಿಗೆಯ ಬಳಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ತನ್ನತನದಿಂದ ಹೊರಗೆ ಇಣುಕಿ ನೋಡುವುದನ್ನ ನೋಡಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರಿಗೆ ಅನ್ನಿಸುತ್ತದೆ, ಇದನ್ನು ನಾನು ಈಗ ಮುಕ್ತಗೊಳಿಸಬೇಕು ಎಂದು। मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया। देखिए, महादेवी वर्मा जी जो खिड़की के कुछ कीले निकालकर एक कोना खोल देते हैं। ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಕಿಟಕಿಯ ಕೆಲವು ಸಲಾಕೆಗಳನ್ನ ತೆಗೆದು ಒಂದು ಭಾಗವನ್ನ ಅವರು ತೆರೆಯುತ್ತಾರೆ। और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। देखिए, जो बाहर जाने के लिए महादेव वर्मा जी मार्ग बनाया था, उस मार्ग के द्वारा गिल्लू बाहर जाने के बाद सचमुच ही एक मुक्ति की सांस लेती है। ಹಾಗೂ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಅದಕ್ಕೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ಗಿಲ್ಲು ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ನಿಜವಾಗಲೂ ಒಂದು ಮುಕ್ತಿಯ ಉಸಿರನ್ನ ಎಳೆದುಕೊಳ್ತದ। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी। देखिए, इतना छोटा सा गिलहरी का बच्चा यानी गिल्लू को घर में पले हुए कुत्ते और बिल्लियों से भी बचाना एक समस्या ही थी महादेव वर्मा जी को। ಇಷ್ಟೊಂದು ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಜೀವಿಯನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರಾಣಿಗಳಾದ ನಾಯಿ ಬೆಕ್ಕುಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸುವುದು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ನನಗೆ ಆಗಿತ್ತು ಎಂದು ಲೇಖಕಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता। देखिए, महादेवी वर्मा जी अपने कमरे से बाहर जाने के बाद गिल्लू भी जो उसको बाहर जाने के लिए मार्ग बनाया था, उसी मार्ग से वह बाहर चला जाता था। खिड़की की खुली जाली की राह से वह बाहर जाता था।
ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಮ್ಮ ಕೊಠಡಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋದಾಗ ಗಿಲ್ಲು ಕೂಡ ಕಿಟಕಿಯ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ಹೊರಗಡೆ ಹೋಗುತ್ತಿತ್ತು. और दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बना। देखिए, उसके बाद बाहर जाने के बाद गिलहरियों के झुंड के नेता भी बना रहता था. ಹೊರಗಡೆ ಹೋದಾಗ ಅಳಿಲುಗಳ ಗುಂಪಿನ ನಾಯಕನಾಗಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. हर डाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. देखिए, हर डाल पर उतरता उछलता कूदता रहता था और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर अंदर आकर अपने झूले में बैठकर झूलते रहता था. ನೋಡಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಟೊಂಗೆಗಳ ಮೇಲೆ ಅದು ಕುಣಿದು ಕುಪ್ಪಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗೆಯೇ ಸರಿಯಾಗಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಕಿಟಕಿಯ ಮೂಲಕ ಬಂದು ತನ್ನ ಒಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕುಂತು ತನ್ನ ಗೂಡನ್ನ ತೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. मुझे चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी. कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोनजूही की पत्तियों में. देखिए, महादेव वर्मा जी कहते हैं, मुझे चौंकाने की इच्छा उसमें कब प्रकट हुई थी यह मैं नहीं जानती, लेकिन मुझे चौंकाने के लिए वह फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में छिप जाता था और कभी सोनजूही के पत्तियों में छिप जाता था. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಗೆಲ್ಲುವಿಗೆ ನನ್ನನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಂತಹ ಅಥವಾ ಗಾಬರಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಪ್ರಕಟವಾಗಿತ್ತು ಎಂಬುದು ನಾನು ತಿಳಿಯಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದು ನನ್ನನ್ನ ಗಾಬರಿಯನ್ನಾಗಿ ಆಶ್ಚರ್ಯಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಲು ಹೂದಾನಿಯ ಹೂಗಳಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು ಹಾಗೂ ಪರದೆಯ ನೆರಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗೆಯೇ ಅದು ಸೋಂಜೂಹಿಯ ಒಂದು ಎಲೆಗಳಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು ಎಂದು ಲೇಖಕಿಯು ಇಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಗಳನ್ನಾಗಿ ಗಾಬರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಶವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है. देखिए, महादेव वर्मा जी के पास बहुत सारे पशु पक्षी हैं और उनके साथ भी महादेव वर्मा जी का लगाव है. ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಹಳಷ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳು ಇವೆ ಹಾಗೂ ಅವುಗಳ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ಒಡನಾಟ उत्तमವಾಗಿಯೇ ಇದೆ. परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता. देखिए, लेकिन उनमें से किसी को भी मेरे थाली में बैठकर खाने की हिम्मत हुई है ऐसी कोई याद मुझे नहीं है कहकर ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ बताते हैं. ಆದರೆ ಇಂತಹ ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೆನಪು ನನಗೆ ಇಲ್ಲ. ಅವುಗಳು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿದ್ದಾವೆ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸ್ಮರಣೆ ನೆನಪು ನನಗೆ ಇಲ್ಲ. गिल्लू इनमें अपवाद था. देखिए, उन सारे पशु पक्षियों में से गिल्लू एक अपवाद था. गिल्लू ಒಂದು अपवादವಾಗಿತ್ತು. मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता
और मेरी थाली में बैठ जाना चाहता। देखिए, जैसे ही महादेव वर्मा जी खाने के कमरे में पहुंच जाते हैं तो गिल्लू खिड़की से निकलकर आंगन की दीवार, बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता था। ನಾನು ಹಾಗೆಯೇ ಅಡುಗೆಯ ಮನೆಯನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಅಂಗಳ ಗೋಡೆಯನ್ನ ದಾಟಿ ಹೊರಾಂಗಣವನ್ನು ದಾಟಿ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಬಂದು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತು। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया, जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता। देखिए, महादेवी वर्मा जी उसे बहुत कठिनाई से थाली के पास बैठना सिखाई देते हैं और वह थाली के पास बैठकर एक एक चावल के दाने को बड़ी सफाई से खाते रहता था। ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ತಟ್ಟೆಯ ಮುಂದುಗಡೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನ ಕಲಿಸಿದೆ ಹಾಗೂ ಅದು ಅಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಒಂದೊಂದು ಅನ್ನದ ಅಗಳನ್ನ ಬಹಳ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಅದು ತಿನ್ನುತ್ತಿತ್ತು। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले से नीचे फेंक देता था। देखिए, उसका प्रिय खाद्य था काजू। कई दिन तक काजू न मिलने के बाद अन्य चीजों को उसको देते हैं तो उसे लेना बंद कर देता था या अपने झूले से बाहर फेंक देता था। ಕಾಜು ಅದರ ಪ್ರಿಯವಾದ ಖಾದ್ಯವಾಗಿತ್ತು। ಬಹುದಿನದವರೆಗೆ ಕಾಜು ಸಿಗದಿದ್ದಾಗ ಅದಕ್ಕೆ ನೀಡುವಂತಹ ಬೇರೆ ಅನ್ಯ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನ ಅದು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಥವಾ ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಹೊರಗಡೆ ಎಸೆಯುತ್ತಿತ್ತು। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। देखिए, उन दिनों में उसी बीच में महादेवी वर्मा जी को एक बार मोटर दुर्घटना में उन्होंने घायल होने के कारण अस्पताल में भर्ती होना पड़ता है। ಆ ಒಂದು ದಿನಗಳ ನಡುವೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರಿಗೆ ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡು ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ भर्तीयागಬೇಕಾಗ್ತದ। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। देखिए, जो महादेवी वर्मा जी अस्पताल में भर्ती थी ना, उन दिनों में महादेवी वर्मा जी के कमरे का दरवाजा कोई खोलता है तो गिल्लू अपने घोंसले से नीचे उतरकर दौड़ते आ जाता था, लेकिन दूसरों को देखते ही वह दौड़ते हुए अपने झूले में जाकर बैठ जाता था। ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭರ್ತಿಯಾದಾಗ ಅವರ ಒಂದು ಕೊಠಡಿಯ ಬಾಗಿಲನ್ನ ಯಾರಾದರೂ ತೆಗೆದಾಗ ಅದು ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಕೆಳಗೆ ಇಳಿದು ಓಡುತ್ತಾ ಬಾಗಿಲವರೆಗೆ ಬರುತ್ತಿತ್ತು। ಬೇರೆಯವರನ್ನು ಕಂಡಾಗ ಅದು ತನ್ನ ಗೂಡಿಗೆ ಓಡುತ್ತಾ ಹೋಗಿ ಗೂಡಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು। सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता रहा। देखिए, सब लोग उसे उसका प्रिय खाद्य काजू को दे जाते थे, लेकिन अस्पताल के बाद मैंने उस आने के बाद
उसके झोले को सफाई करने जाती तो उसमें बहुत सारे काजू मिल पड़ते हैं। इससे हमें ज्ञात होता है उन दिनों अपना प्रिय खाद्य भी कितना कम खाने लगा था। ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾರೆ. ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಹಾರವಾದ ಕಾಜುವನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟು ಹೋದಾಗ ಅದು ಸೇವಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಸೇವಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅದು ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಮರಳಿ ಬಂದಾಗ ಅದರ ಒಂದು ಗೂಡನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡುವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಜುಗಳು ಸಿಗುತ್ತವೆ. ಇದರಿಂದ ತಿಳಿದು ಬರ್ತದ ಅದು ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭರ್ತಿಯಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ತನ್ನ ಪ್ರಿಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಜುಗಳನ್ನು ಸಹಿತ ಕಡಿಮೆ ಸೇವಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಅಂಶ ತಿಳಿದು ಬರ್ತದ. ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ದಯೆ, ಕರುಣಾ ಭಾವನೆ ಇರ್ತದ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर पर और बालों को हौले से सहलाता रहता। देखिए, महादेवी वर्मा जी अस्वस्थता रहती तो तब उसके महादेवी वर्मा जी के तकिए पर बैठकर उनके सिर में अपने नन्हे नन्हे पंजों से सहलाते रहता था। ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಅನಾರೋಗ್ಯಗ್ರಸ್ತರಾದಾಗ ಅದು ಅವರ ತಲೆದಿಂಬಿನ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಅವರ ತಲೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಚಿಕ್ಕದಾದ ಪಾದಗಳಿಂದ ಸವರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ. गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू न बाहर जाता न अपने झूले में बैठता। देखिए, गर्मियों के दिनों में महादेवी वर्मा जी जब काम करने लगती हैं तो गिल्लू न बाहर जाता था न अपने झूले में बैठ जाता था। ಬೇಸಿಗೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಾಗ ಗಿಲ್ಲು ಹೊರಗಡೆಯೂ ಹೋಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಹಾಗೂ ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। देखिए, महादेव वर्मा जी के पास रखी हुई सुराही पर लेट जाता था और ठंड में भी रहता। इसी तरह महादेव वर्मा जी के नजदीक भी रहता। ಅದು ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನೀರಿನ ಪಾತ್ರೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅದು ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಾ ಇತ್ತು ಹಾಗೂ ಬಹಳ ತಂಪಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। देखिए, गिलहरियों का जीवना अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, ऐसे ही उसका अंत, जीवन यात्रा का अंत आ ही जाता है। ಅಳಿಲುಗಳ ಒಂದು ಜೀವಿತ ಅವಧಿ 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯ ಒಂದು ಅಂತ್ಯ ಬಂದೇ बिड़ुತ್ತದೆ। दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया। देखिए, दिन भर उसके अंत के दिनों में न कुछ खाता है न बाहर भी जाता है। ದಿನವಿಡೀ ಅದು ಏನನ್ನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಹೊರಗಡೆಯೂ ಕೂಡ ಹೋಗಲಿಲ್ಲ. पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जागकर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया। देखिए, उसके अंत के दिनों में उसके पंजे इतने ठंडे हो रहे थे
इसलिए महादेव वर्मा जी जागकर उसे हीटर जलाकर उसे उष्णता देने की ಪ್ರಯತ್ನ करते हैं. ಅದರ ಒಂದು ಪಾದಗಳು ಇಷ್ಟೊಂದು ತಂಪಾಗಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದವು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಎಚ್ಚರವಿದ್ದು ಹೀಟರನ್ನ ಹಚ್ಚಿ ಅದಕ್ಕೆ ಉಷ್ಣತೆಯನ್ನ ನೀಡಲು प्रयत्न ಮಾಡಿದೆ. परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया. देखिए, लेकिन जो प्रभात के प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो जाता है. इसका अर्थ है सुबह होते ही वह उसकी मृत्यु हो गई थी. ಆದರೆ ಸೂರ್ಯೋದಯದ ಪ್ರಥಮ ಕಿರಣದೊಂದಿಗೆ ಅದು ಚಿರನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಿಕೊಂಡಿತು. ಅಂದರೆ ಅದು ಸೂರ್ಯೋದಯವಾಗುವುದರೊಳಗಾಗಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದಿತ್ತು. उसका झूला उतारकर रख दिया गया है. उसका झूला नीचे उतारकर खिड़की को जो लटकाए थे ना, वहां से उसको उतारकर रख दिया गया है. और खिड़की की जाली बंद कर दी गई है. और उसको बाहर जाने के लिए महादेव वर्मा जी ने मार्ग बनाया था ना, उसको बंद कर देते हैं. ಅದರ ಒಂದು ಗೂಡನ್ನ ಕೆಳಗೆ ಇಳಿಸಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಕಿಟಕಿಯ ಜಾಳಿಗೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗಲು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾರ್ಗವನ್ನ ಮಾಡಿದ್ದರೋ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನ ಅವರು ಬಂದ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ. परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोंजोई खिलती ही रहती है. देखिए, लेकिन गिलहरियों की जो नई पीढ़ी है वह खिड़की के बाहर चिक चिक करके शब्द करती ही रहती हैं और सोंजोई लता के फूल खिलते ही रहते हैं. ಆದರೆ ಅಳಿಲುಗಳ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಯು ಹೊರಗಡೆ ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎಂದು ಶಬ್ದವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿರುತ್ತವೆ ಹಾಗೂ ಸೋಂಜುಹಿಯ ಬಳ್ಳಿಯ ಹೂಗಳು ಅರಳುತ್ತಾನೆ ಇರುತ್ತವೆ. सोंजुई की लता के नीचे गिल्लू की समाधि है. देखिए, गिल्लू की समाधि कहाँ पर बनाते हैं? सोंजुई लता के नीचे बनाते हैं. ಸೋಂಜುಹಿಯ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी. वहां पे क्यों बनाई गई कि वह लता गिल्लू को बहुत प्रिय था. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏಕೆ ಅದರ ಒಂದು ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡಿದರು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಆ ಬಳ್ಳಿಯು ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ प्रियವಾಗಿತ್ತು. इसलिए भी कि उस लघु घात का किसी वासंती दिन जुए के पिताब छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता. इसलिए भी कि किसी वासंती दिन जुए के पिताब फूल के रूप में खिल जाने का एक विश्वास महादेव वर्मा जी को संतोष देता था. ವಸಂತ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಆ ಸೋಂಜುಯಿ ಬಳ್ಳಿಯ ಒಂದು ಮೊಗ್ಗುಗಳು ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಅರಳುವಂತಹ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸವು ಅದು ಅವರಿಗೆ ಸಂತೋಷವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಸೋಂಜುಯಿ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ.